माजी आमदार यशवंत माने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची नान्नज गेस्ट हाऊस येथे बैठक घेतली। या बैठकीमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। नान्नज, बिबिदारपळ, अकोलेकाटी, मार्डी, होनसळ, एकरूप, तरडगाव, राळेरास या व इतर भागातील अनेक कार्यकर्ते यशवंत माने यांच्या भेटीसाठी आले असल्याचे दिसून आले। माजी आमदार यशवंत माने यांनी सदर बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक अनुषंगाने कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। त्याचप्रमाणे जे कोणी निवडणूक लढविण्यास इच्छुक असतील त्यांचीही मते जाणून घेतली। माजी आमदार यशवंत माने यांनी त्यांच्या भाषणावेळी बिबिदारपळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे अरुण बारसकर यांच्या नावाला दुजोरा दिला असल्याच्या चर्चा बैठकीनंतर सुरू झाल्या आहेत। यशवंत माने यांनी त्यांच्या भाषणावेळी सांगितले की कायम चौकटीच्या बाहेर असणारे अरुण भाऊ हे योगायोगाने आज खुर्चीवर बसले आहेत। यशवंत माने यांनी बारसकर यांच्या खुर्चीवर बसलेल्या विधानाला लोकांनी दादही दिली। नेहमीच गंभीर असणारे पण आगामी जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारीसाठी इच्छुक असणारे अरुण बारसकर यांच्याही चेहऱ्यावर यशवंत माने यांच्या विधानाने हसू फुलले। यशवंत माने नेमकं काय म्हणाले ते पहा। मानले आता नाव घेत नाही, मी सर्वांची नावं लाईनीने घेऊ शकतो, परंतु सर्व 24 गावातील नेते मंडळी ते उपस्थित हा कार्यक्रम होते। पत्रकार बंधू आहेत, समोर बाजूला आहेत, या बी बाजूला आहेत, ते खाली बघूनच नेहमी असतात। योगायोगाने ते आज खुर्चीवर बसले, नेहमी ते चौकटीच्या बाहेरच असतात। ते